गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, हे काय झालं माझं, जाऊ ऐकणार. गुड मॉर्निंग झालेली आहे आज आणि हे माझे ऑइली केस. आज पण लवकर गुड मॉर्निंग झालेली आहे. आंघोळ पण झाली माझी. 7 वाजता उठलेली मी आणि 7पर्यंत आता आंघोळ झाले. केस धुवायचे आहेत, पण पहिला मी माझं DIY टॉनिक लावते केसांना आणि मग नंतर थोड्या वेळाने धुवे. तोपर्यंत आता मी असं का होतं मी तोपर्यंत अष्टांगचं 11 चॅप्टर कंप्लीट करायचं बाकी आहे. ते रीड करते आणि अजून थोडंसं रिव्हिजन बाकी आहे अष्टांगचं, ते करते आणि नंतर केस धुवते. Hours later. And here I'm done with my hair wash and then मी बसली साबुदाणे खायला, जे आम्ही नाश्त्यामध्ये खाल्ले आणि त्यानंतर for 2 hours straight मी बसले पदार्थ विज्ञानचा अभ्यास करत. वाजले गाईज, अजून जेवण नाही झालं कारण की डब्बा घरून येतो. माझी एक दोस्त गेलेली घरी आणि तिचं आणि आमचं घर थोडं जवळच आहे, तर तिच्याकडे आईने डब्बा पाठवून दिला आहे. चिकन ग्रेव्ही, चिकन फ्राय आणि मच्छी फ्राय पाटी. मी तिचीच वाट बघते, तिला थोडंसं अजून टाईम लागेल यायला, तोपर्यंत मी करते. आता मला भूक लागली गाईज. आत्ता नाही माझ्या कापणीसोबत मला खूप भूक लागली, तर आता मी वाट बघते की कधी डब्बा येईल आणि कधी मी सगळं खाईन आणि मग नंतर मौलीनं अभ्यास करेन. आता येईलच ती 5-10 मिनटात. मला दाखवते काय आणलं आहे. चिकन. अँड गाईज, एवढं चिकन खाल्ल्यावर कोण अभ्यास करतात, तर for 2 hours straight मी मस्त नॅप घेतला आणि परत मिशन पढाई सुरू.
आणि त्या दिवशी मेसमधून बिलकुलच चांगलं जेवण नव्हतं आलं रात्री. मग आम्ही अंडा करी बनवली, ते आम्ही जेवलो आणि त्यानंतर घरून आलेलं चांगलं फ्रेश वॉटरमेलन आम्ही खाल्लं. द नेक्स्ट डे फर्स्ट मी बनवली टू डू लिस्ट की आज मला अभ्यासामध्ये काय टॉपिक, कोणते टॉपिक कवर करायचे आहेत. पिणं तर डन झालं आहे माझं. आणि हे की आज मी थोडी लेट उठली, तर आज काहीच टाईमपास न करता, फोन हे ते स्क्रोल न करता मी आता परत अभ्यासालाच बसते. जेवण तर आली मी आता राहिलेलं बाकीचा अभ्यास करते. माझं दुखतं हे अजून तर. Hours later. आय डोंट नो वेदर द वॉटरमेलन वॉज फॉल्टी ऑर वॉट, पण आम्ही जेव्हा हे खायला बसलेलो तेव्हा आम्ही वेड्यासारखे हसत होतो कोणता पण टॉपिकवर. गुड मॉर्निंग. आत्ता 7:30 वाजलेत आणि आज आपली लवकर गुड मॉर्निंग झाली फायनली. काल लेट उठली तर मला असं वाटलं की आज पण मी लेटच उठणार, पण नाही, आज झाली माझी लवकर गुड मॉर्निंग. उठले मी लवकर, आवरलं आणि आता बसले अभ्यास करायला. आत्ता फक्त 1, 2, 3, 5 दिवस राहिलेत एक्झामला आणि पहिला पेपर संहिताच आहे. तर आता संहिता चालू करू, पटापट येऊ द्या आणि पटापट संपू दे ही एक्झाम. म्हणजे हे रुटीन बंद करून माझं जे युज्युअल रुटीन आहे, लेट उठायचं, मस्त जेवायचं, परत झोपायचं, ते फॉलो करू. मग खूप कंटाळा आला अभ्यास करून आता. बघू आपण आता अभ्यास करू, नंतर जे खायला पिला नंतरच बघू.
hour later. माझ्याकडे आहे द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ माय लाईफ की जेवढं मी ठरवलेलं जेवढं मी डिसाईड केलेलं की आज मी एवढा अभ्यास करेन फर्स्ट टाईम माझं कम्प्लीट झालं तेवढं बिफोर टाईम आणि आता मी टाईमच करू शकते फायनली खुशी देखील आता मी करते थोडं व्लॉग एडिट आणि त्यानंतर बघते बिग बॉस आणि झोपते कारण मला खूप झोप आली खूप लवकर उठते ना आता एवढी लवकर उठायची तर सवय नाही आपल्याला आपण तर तेवढी लवकर उठत नाही आता असं उठायला लागतं वन्स इन अ वाईल तर स्लीप शेड्यूलकडे चांगलं ठेवलं लवकर झोप The next day. आज आहे वेनसडे पेपर आहे मंडेला थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे 4 days टू डू लास्ट 4 days राहिलेत एक्झामसाठी आणि हॉल तिकीट अजून आलेलं नाही हॉल तिकीट आल्यावर दाखवते लास्ट 4 days राहिले काय वाटत नाही एवढं ठीकच आहे म्हणजे आम्ही आता टेन्शन घ्यायचं सोडून दिले आहे आता आम्ही चिल्लच राहतो आता आमच्या लाईफमध्ये काही पण सांगितलं आम्ही चिल्लत राहतो आणि आता पण आम्ही चिल्लत आणि आता मी थोडं लेट उठली आज अर्धा तास 6 वगैरे वगैरे सांगते ना आता लास्ट 4 days मेरा अभ्यास अभ्यास है आणि नंतर मजाच मजा इस कॉलेज में रहकर पागल हो जाऊंगी मैं गाइस जाऊ द्या जायचं आहे कॉलेजमध्ये मला काम आहे माझं डॉक्युमेंटचं तर डॉक्युमेंटच्या कामासाठी मला कॉलेजमध्ये जायचं आहे पण तोपर्यंत मी थोडा वेळ अभ्यास करते गाईस हॉल तिकीट आलं पण अजून मी प्रिंट नाही केलेलं प्रिंट केल्यावर दाखवेन भाई हॉल तिकीट कसा दिसत आहे कधी संपेल एक्झाम पण हॉल तिकीट आलं ना असं वाटतं की ओ माय गॉड फर्स्ट इयर टू अन एंड फर्स्ट इयरच 1.5 वर्षाचं होतं आमचं कसं काढलं आणि चांगलंच काढलं 1.5 वर्षाचं टाईमपासच करून काढलं नाही मोठे तीर नाही मारला अभ्यास करून फक्त मौज मस्ती केली आणि घरी गेलो दर्शनाला घरीच पळवलो आम्ही झालं आता मी अभ्यास करते आणि हॉल तिकीट प्रिंट करून आणल्यावर हॉल तिकीट दाखवते कॉलेजमध्ये जाऊन आलं ना की मला पागलपणची दौरे पडल्यासारखं वाटतं ठीक नंतर दाखवेन हॉल तिकीट अभ्यास करते
काम, एक रिसिप्ट सबमिट करायची होती, ती केली आता सबमिट. आता हॉल तिकीट पण आले म्हणजे कन्फर्म एक्झाम द्यायलाच लागणार आहे. काय नाही आज काय, हां तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही उद्या धुरंधर बघायला जायचा प्लॅन केला आहे. पण माहिती नाही तो प्लॅन सफल होतो की नाही होत, लोक येतात की नाही येत. आज अभ्यास करावाच लागेल. जर की उद्या पिक्चर बघायला जायचं असेल तर माउंटेन ड्यू, डर के आगे जीत है, जिंकून येऊ आपण पेपरमध्ये. मंडेला आहे पेपर. आज आहे वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे तर संडेसारखाच जातो पेपर असू दे काही पण असू दे. तर थोडेच म्हणजे हेच 3-4 दिवस राहिले तर करून घेऊ संहिताचा अभ्यास. काही बाकी नाही ठेवूया आपण, हे कम्प्लीट करूया. छान असं ढगाळ वातावरण झालं आहे बाहेर, पावसासारखं दाखवते. मला असं वाटतं आहे की आता थोड्या वेळात लाईट जाऊन पाऊस पडेल, कारण की वातावरण तसंच झालं. त्याच्या आधी निपटाले ते हे अभ्यास आपला.